महाराष्ट्राचा वाघ हरवला, परंतु छावा अजून जिवंत आहे. ज्याप्रमाणे वाघ कामं करायचा, सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्याच्यावरती कामं करणं, गावं-खेडे फिरणं, त्या गावाखेड्यातल्या लोकांना समाधान देणं, की तुमची कामं होतील, तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतील, असा विश्वास त्यांना देणं, हीच कामं आता करताना दिसतात आहे, जे अजित अनंतराव पवार साहेब. मित्रांनो, दादाचं योगदान या महाराष्ट्र राज्याला माहिती आहे. दादांनी ज्याप्रमाणे कामं केलं, ते विसरू आपण शकत नाही. गावं-खेडे हिंडले, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले, सर्वसामान्य लोकांना एकत्र केलं. राष्ट्रवादीचा परिवार दादांनी वाढवला, सर्वसामान्य लोकांची कामं दादांनी केली आणि हीच सर्व कामं आता त्यांना करताना दिसतात आहे. जय अजित अनंतराव पवार. मित्रांनो, जय पवार हे ग्राउंड लेव्हलला काम करणारे व्यक्तिमत्व आहे. ग्राउंड लेव्हलला ते उतरलेले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या समस्या ते जाणून घेतात आहे. त्या समस्यांवरती काम कसं केलं जाईल याचा विचार ते करत आहेत. सर्वसामान्य लोकांसोबत फिरणं असेल, त्यांच्यासोबत बोलणं असेल, मित्रांनो त्यांना विश्वास देणं असेल, हे सर्व कामं जय पवार आता करताना दिसत आहे. जय पवार ग्राउंड रिॲलिटीवरती काम करणारं व्यक्तिमत्व आहे. ज्याप्रमाणे अजितदादा कामं करायचे, त्याचप्रमाणे आता जय पवार देखील कामं करताना दिसत आहेत. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ग्राउंड लेव्हलला काम करणारे लोकं खूप कमी आहे. गावखेड्यामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेणारे ही लोकं खूप कमी आहेत. त्यामुळे एक सगळ्यात मोठं नाव झालं ते म्हणजे स्वर्गीय अजित अनंतराव पवार साहेबांचं. ज्या गावाखेड्यातल्या लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला, सर्वसामान्य लोकांची कामं त्यांनी तेवढ्या प्रमाणात केली आणि हीच कामं आता पुढे नेताना दिसतात ते जय पवार. मित्रांनो, घोंगड्या बैठकांपासून ते अशा बैठकांमध्ये, गावच्या बैठकांमध्ये ते सामील होतात ते. लोकांच्या समस्या ऐकून घेणं, सर्वसामान्य लोकांना त्या विश्वासाने एकत्र करणं, त्या समस्या पूर्ण होतील असं आश्वासन देणं आणि एवढंच नव्हे मित्रांनो, काम कसं पूर्ण करता येईल, लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल, हे सर्व गोष्टी बघण्याचं काम हे जय पवार आता करताना दिसत आहे. मित्रांनो, घोंगडी बैठकांपासून ते अशा मोठमोठ्या बैठका ते करतात ते, भाषणं देतात ते. मित्रांनो, याच्यामध्ये एक साम्य तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लगेच समजून येईल. ज्याप्रमाणे दादा भाषणं करायची, त्याचप्रमाणे जय पवार देखील भाषणं करताना दिसतोय. मित्रांनो, भाषणामध्ये ज्या प्रकारे बैठका असतील, सर्वसामान्य गावाखेड्यात गेलेल्यावरती ज्या गोष्टी होतात, लोकांना हसवणं, त्यांच्या कम्फर्टेबल करून त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायचं काम हे जय पवार करताना दिसत आहे. सर्वसामान्य लोकांना कम्फर्ट करून, त्यांच्याबद्दल विचारपूस करून, त्या गोष्टी करणं, त्यांची कामं पूर्ण करायचं काम हे जय पवार करताना दिसत आहेत. दादा जे करायचे, तेच आता जय पवार करताना दिसत आहे. ग्राउंड रिॲलिटीवरती काम करणं, ग्राउंड लेव्हलला काम करणं, हे आज जय पवार करताना दिसत आहे. मित्रांनो, जयदादा आता खरंच अजितदादांच्या विचारांवरती चालत आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती जयदादा चालत आहेत. गावाखेड्यात जाणं, हसणं, खेळणं, बोलणं, सर्वसामान्य लोकांना बोलणं, त्यांच्या समस्या पूर्ण करायचा प्रयत्न करणं, ही सगळी कामं जय पवार करताना दिसत आहे. मित्रांनो, गावाखेड्यात हिंडल्यावरती काय कामं होतील असं तुम्हाला वाटत असेल, परंतु मित्रांनो, एखाद्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांना ज्या समस्या नसतात, त्या सर्व समस्या ह्या गावाखेड्यात राहणाऱ्या लोकांना असतात. गावापर्यंत जो नेता पोहोचतो, तो खरा नेता असतो. आता हे स्पष्ट करायची गरज नाहीये. पवारसाहेब असतील, सगळेच जण गावाखेड्यापर्यंत हिंडलेले लोकं आहेत. खेड्यातल्या लोकांना जवळ केलेले लोकं आहेत. सहकार निर्मिती केली ह्यांनी या लोकांनी सगळ्या मोठमोठ्या थोर नेत्यांनी गावाकडे आपल्या जे पण समस्या आहेत त्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती समस्या सोडवायचा प्रयत्न केला आणि हेच आता सगळं जयंत पवार करताना दिसत आहे. मित्रांनो, दादांची संपूर्ण छबी ही जय पवारांमधनं दिसून येते. ज्या प्रकारे दादा भाषणं करायचे, मिश्किल टोले लगावणे असेल, काय असं थोडंसं वेगळं बोलणं असेल, त्याच सगळ्या गोष्टी जय पवारांमध्ये दिसून येतात आहे. दादांना बघितल्यावरती किंवा जय पवारांना बघितल्यावरती सर्वसामान्य लोकांना दादांची आठवण येत आहे. सर्वसामान्य लोकांना ते काय बोलतात आहे, "मी चुकतोय, मी नवीन आहे, मला सांभाळून घ्या, परंतु मी तुमची कामं केल्याशिवाय राहणार नाही." मित्रांनो, सर्वांना माहिती आहे या राजकारणी क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता, सुरुवातीला सगळे नवीन असतात. त्यांना जर तुम्ही सांभाळून घेतलं, दादांना लोकांनी पहिल्यांदा सांभाळून घेतलं म्हणून एवढ्या 28 वर्ष दादांनी कामं केले. एवढा मोठा राजकीय प्रवाह दादांचा झाला. उपमुख्यमंत्री अनेक वेळा झाले. बारामतीचा विकास दादांनी केला. दादांना ज्याप्रमाणे बारामतीकरांनी सांभाळलं, महाराष्ट्राने सांभाळलं, त्याचप्रमाणे जर जय पवारांना सांभाळलं, तर मी लिहून देतो मित्रांनो, पुढच्या राजकारणामध्ये हे नाव खूप मोठं बनणार आहे. कारण समाजकारणाबद्दल या नेत्याला माहिती आहे, समाजातल्या लोकांबद्दल या नेत्याला माहिती आहे, समाजामध्ये कामं कसं करायचं, या सर्व गोष्टी या नेत्याला माहिती आहे. म्हणूनच
जयदादा ही अजितदादांची एक अक्षरशः एक जे पण त्यांचे गुणधर्म आहेत, त्यांचा जो वारसा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा नेता बनणार आहे, याबद्दल सांगायला काहीही हरकत नाही. मित्रांनो, आंबेडकर जयंतीला सर्वसामान्य कुटुंबांच्या घरी जेवणापासून ते सर्वसामान्य लोकांच्या घरात हिंडणं, जाणं, आपलं करणं, विचार करा मित्रांनो, हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारं नेतृत्व आहे. त्यामुळे हे राजकारणात, समाजकारणामध्ये खूप मोठं होणार आहे. याबद्दल बोलायला काहीही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं जय पवारांबद्दल? नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एक व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.